मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ट्रेक इन मराठीच्या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये तुम्ही कशा प्रकारे पीक विमा भरू शकता तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, यासाठी जे डॉक्युमेंट लागणार आहे ते लागणार आहेत पासबुक, तुमचे आधार कार्ड, पीक पेरा आणि सातबारा आणि 8. जर तुमचे एकापेक्षा जास्त जर गट असतील तर तुम्हाला 8 अपलोड करायचा आहे. जर सिंगल गट असेल तरच तुम्हाला सातबारा अपलोड करून घ्यायचं. आणि एक गोष्ट महत्त्वाची आहे ती पीक पेरा. या पीक पेराची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही तो पीक पेरा डाउनलोड करायचा आहे. तो पीक पेरा डाउनलोड केल्यानंतर तो तुम्हाला तिथे अपलोड करावा लागणार आहे. तो पीक पेरा डाउनलोड केल्यानंतर प्रिंट काढायची आणि त्याची जी काय माहिती असेल ती तुम्हाला योग्य पद्धतीने भरून घ्यायची आहे. त्याच्या फार्म आय डी सुद्धा डिटेल्स आलेला आहे. ती फार्म आय डी सुद्धा तुम्हाला टाकावी लागणार आहे. आणि ह्या PDF हे डॉक्युमेंट तुम्हाला PDF किंवा JPG फॉर्मॅटमध्ये अपलोड करावे लागणार आहेत. याची साईज 500 KB चालणार आहे. तर मी तुमचा आता व्हिडिओ सुरुवात करूया. तर तुम्हाला व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला विनंती करतो की जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपले ट्रेक इन मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, मी तुम्हाला चालतो व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना या योजना आहे ना, ह्या योजनेसाठी तुम्हाला तुमचं CAC ID इथे लॉग इन करून घ्यायची. आता मी लॉग इन करून घेतोय. अशा प्रकारे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. अशा तुम्हाला कनेक्ट करून घ्यायचं. आता आपली ID लॉग इन झालेली आहे ती तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. परत अशा प्रकारचा इंटरफेस येईल, तुम्ही ती स्क्रीनवरती बघू शकता अशा प्रकारे. परत तुम्हाला इथे तुमचं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता आपलं राज्य महाराष्ट्र असणार आहे. त्याच्या खाली स्क्रोल करत आणि तर महाराष्ट्र राज्य तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खरीप पीक विमा योजनेसाठी टिक करायचं आहे. ते तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. तुम्ही टिक सुद्धा केलेलं आहे अशाच प्रकारे तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे. टिक केल्यानंतर खाली एक ऑप्शन आहे सबमिट, या ऑप्शन क्लिक करून घ्यायचा आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. परत तुम्हाला इथे ऑप्शन दिसेल होम, ॲप्लिकेशन आणि डाउनलोड. तुम्हाला ॲप्लिकेशन या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. ॲप्लिकेशन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म असा एक ऑप्शन दिसेल. या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे. या ऑप्शनवर क्लिक करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, तुम्हाला सरळ सांगतो. तुम्हाला काय करायचं आहे ते आता इथे तुम्हाला सर्च बाय बँक बाय IFSC कोड, म्हणजे IFSC कोडनुसार तुम्ही तुमची बँक सिलेक्ट करू शकता किंवा तुम्ही लिस्टमधून सुद्धा सिलेक्ट करू शकता. ते तुमच्या पद्धतीने करायचे आहे. परत तुम्हाला इथे तुमचं अकाउंट सेविंग आहे ते सिलेक्ट राहू द्यायचा. अकाउंट नंबर टाकायचा आहे, इथे परत डबल अकाउंट नंबर टाकायचा. आणि परत तुम्हाला काय करायचं आहे, परत खाली चेक बँक डिटेल्स अँड कंटिन्यू या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. आता मी माझी सर्व माहिती भरतो. चेक बँक डिटेल्स अँड कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करून घेतो. मित्रांनो, परत नेक्स्ट पेज अशा प्रकारे ओपन होईल. इथे तुम्हाला नेम ॲज पर बँक पासबुक, म्हणजे तुमचं बँक पासबुकवर जसं नाव आहे तसं टाकायचं आहे. परत इथे नेम ॲज पर आधार कार्ड जसं असेल तसं टाकायचं आहे. परत इथे तुम्हाला तुमचा आधार कार्डचा नंबर टाकून व्हेरीफाय ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचा आहे. व्हेरीफाय या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमची फॉर्मॅलिटी पुढे ऑटोमॅटिकली येऊन जाईल. इथे परत तुमचं रिलेशन टाईपमध्ये तुम्हाला इथे सन ऑफ, डॉटर ऑफ का असेल ते, सन ऑफ म्हणजे चा मुलगा. इथे तुमच्या वडिलाचं नाव टाकायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे. व्हेरीफाय ऑप्शन क्लिक केल्यानंतर OTP टाकून सबमिट करायचं आहे. परत एजमध्ये तुमचं वय टाकायचं आहे. जेंडर, कास्ट कॅटेगरी असेल ती टाका. फॉर्मॅट कॅटेगरी स्मॉल बिग असेल ती टाका. जे असेल ते तुमचं टाकून घ्यायचं. फॉर्मॅट स्मॉल बिग असेल ते टाका. अशा प्रकारे तुम्ही ते बघू शकता. असं म्हणजे फॉर्मॅट कॅटेगरी ओनर, टेनंट म्हणजे तुम्ही भाड्याने करता का ते टाकायचं आहे. आणि फॉर्मॅट टाईपमध्ये तुम्हाला तुमचं स्मॉल असेल तर स्मॉल, बिग असेल तर बिग अशा वेळी टाकायचं आहे. आणि परत तुम्हाला खाली तुमचा रेसिडेन्शियल ॲड्रेस असेल तर तुम्हाला पूर्णपणे अशा प्रकारे भरून घ्यायचा आहे. आणि ॲड्रेस भरल्यानंतर खाली तुमचा पिनकोड टाकायचा आहे. आणि जे नॉमिनी द्यायचं असेल ते द्या किंवा डिक्लेअर नॉमिनी लेटर या क्लिक करून तुम्ही खाली स्क्रोल करतो याचा आणि खाली स्क्रोल केल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे. आता मी माझी सर्व अशा प्रकारे माहिती भरतो आणि सेव्ह अँड कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करून घेतो. आता मित्रांनो, नेक्स्ट स्टेप अशा प्रकारे ओपन होईल. आता इथे तुम्हाला तुमच्या पिकाची माहिती भरायची आहे. इथे तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट असेल तर तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जो असेल तो तुम्हाला तुमचा जो जिल्हा असेल तुम्हाला इथे अशा प्रकारे तुम्हाला शोधून तुमचा जिल्हा अशा प्रकारे घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही ते बघू शकता. अशा प्रकारे तुम्हाला इथे तुमचा जिल्हा, परत तुम्हाला तालुका तुमचा असेल तर तुम्हाला तालुका तुम्हाला टाकायचा आहे. अशा प्रकारे तालुका टाकल्यानंतर तुमचं रेव्हेन्यू सर्कल काय असेल ते तुम्हाला अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे तुमच्या पद्धतीने. जे तुमचं रेव्हेन्यू सर्कल असेल ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. परत तुमची जी ग्रामपंचायत असेल ते तुम्हाला अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायची आहे.
परत तुम्हाला तुमचं विलेज जे असेल ते तुम्हाला अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. विलेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करत यायचं आहे आणि खाली स्क्रोल करत आल्यानंतर तुम्हाला क्रॉप नेममध्ये जे तुम्हाला ज्या पिकाचा पीक विमा भरायचा आहे तुम्हाला अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मी अशा प्रकारे सोयाबीनचा भरतोय तो सोयाबीन सिलेक्ट करणार. परत शेविंग डेट म्हणजे पिकाचा लागवडचा दिनांक म्हणजे कोणत्या तारखेला तुम्ही पेरणी केली आहे ती तारीख इथे तुम्हाला टाकून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता. जी काय तुम्ही पीक पेरावर तारीख लिहिलेली आहे तीच तारीख तुम्हाला इथे टाकायची आहे. लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे. आणि तुम्हाला जे ओनरशिपमध्ये ओनर सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सर्वे नंबर जे असेल तो तुमच्या सातबाऱ्यावर तो तुम्हाला अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. जो असेल तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि खाते क्रमांक तो पण असतो तुमच्या सातबाऱ्यावर. आणि परत तुम्हाला व्हेरीफायचे पुढे एक असं ऑप्शन दिसेल, व्हेरीफाय ऑप्शन क्लिक करून घ्यायचं आहे. व्हेरीफाय ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुमची जमीन येथे व्हेरीफाय होईल. अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता. अशा प्रकारे तुम्ही ते बघू शकता. अशा प्रकारे जे काय व्हेरीफाय आहे आल्यानंतर तुम्हाला सबमिट ऑप्शन क्लिक करतायत. सबमिट ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे तुमची किती तुम्ही हेक्टरमध्ये सोयाबीन लावली आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे आणि ॲड क्रॉप सर्वे या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता टोटल प्रीमियम किती आहे तर 2000 रुपये. अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता. अशा प्रकारे तुम्हाला तो घ्यायचा आहे. आता काय करायचं आहे चूज फाईल पासबुक या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जे पासबुक आहे ते पासबुक तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचं आहे. म्हणजे तुमचं बँकेचं पासबुक जे फोल्डरमध्ये आहे तिथून जाऊन तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला तुमचं पासबुक अशा प्रकारे अपलोड करून घ्यायचं आहे. हे लक्षात घ्यायचं. मी आता करतोय. आता पासबुक त्याला पूर्णपणे असं अपलोड होऊ द्यायचं आहे. तुम्ही ते स्क्रीनवरती बघू शकता आपलं अपलोड झालेलं आहे. आता काय करताय अपलोड या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. अपलोड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला इथे तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे शोइंग सर्टिफिकेट म्हणजे तुम्हाला इथे तुमचा पीक पेरा अशा प्रकारे तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही ते बघू शकता. अशा प्रकारे पीक विमा अपलोड करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला तुमचा सातबारा सुद्धा अपलोड करून घ्यायचा आहे. ते अपलोड लँड रेकॉर्डमध्ये तुम्हाला तुमचा सातबारा अपलोड करून घ्यायचा आहे. सातबारा अशा प्रकारे तुम्ही अपलोड करून घेऊ शकता. आणि जर तुम्ही सामायिक क्षेत्र असेल तर टेनंट सर्टिफिकेट म्हणजे स्टॅम्प पेपरवर तुम्हाला एक सामायिक क्षेत्रासाठी तुम्हाला एक ॲफिडेविट बनवलं लागतं. ते ॲफिडेविट तुम्हाला तिथे अपलोड करावे लागेल आणि प्रिव्ह्यू ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. परत आता मी तुम्हाला माझे आधी डॉक्युमेंट सगळं अपलोड करतो आणि नंतर प्रिव्ह्यू ऑप्शनवर क्लिक करून घेतो. सर्व डॉक्युमेंट अशा प्रकारे अपलोड केल्यानंतर तुम्हाला प्रिव्ह्यू ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. प्रिव्ह्यू ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जे काय डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत किंवा तुम्ही जे काय माहिती भरलेली आहे ती अशा प्रकारे स्क्रोल कर तुम्हाला योग्य आहे का बघायचं आहे आणि परत तुम्हाला काय करायचं आहे अशा प्रकारे सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमची पॉलिसी दिसत असेल तुम्ही त्या स्क्रीनवरती बघू शकता. अशा प्रकारे तुम्हाला पेमेंट किती लागणार आहे तेही तुम्हाला इथे दिसून येत असेल. तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता. आता तुम्हाला मी पेमेंट ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही पेमेंट सुद्धा करू शकता किंवा तुम्ही पे लेटर ऑप्शनवर क्लिक करून पेमेंट तुम्ही नंतरही करू शकता. आता नंतर कशा पण कार्डचं सोडडाऊन असेल तुम्ही पे लेटर ऑप्शनवर क्लिक करून घेताय. पे लेटर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता तुम्ही होम पेजला आलेला असाल. आता परत काय करायचं तुम्हाला अनपेड ॲप्लिकेशनमध्ये जायचं आणि हे तुम्ही बघू शकता आपल्या इथं पॉलिसी दिसत आहे. आता आपलं पेमेंट इथे पेंडिंग आहे. इथे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आपल्याला आता 2000 रुपयाचे पेमेंट करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला पेमेंट सुद्धा इथून करून दाखवतो कशा प्रकारे. पेमेंट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या वॉलेटचा पिन टाकायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट ऑप्शन म्हणजे पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्याची पावती प्रिंट करून घ्यायला लागणार आहे. ते कस्टमरला देण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. प्रिंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची पावती येईल. तुम्ही ते स्क्रीनवरती बघू शकता. अशा प्रकारची पावती आहे.
ती पावती तुम्ही ते स्क्रीनवरती बघू शकता. अशा प्रकारे तुम्ही ते बघू शकता. जे काय डॉक्युमेंट अपलोड केले ते दिसतील. आता तुम्हाला काय करायचं आहे, सरळ तुम्हाला Ctrl+P दाबून प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करून ही PDF तुम्हाला सेव्ह तर करायची आहे किंवा तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आहे. मी अशा प्रकारे सेव्ह करतो आणि डायरेक्ट कस्टमरला पाठवतो आणि कस्टमरला प्रिंट देखील देतो, म्हणजे कस्टमरला काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही देखील असंच करून घ्यायचं आहे मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपले ट्रेकिंग माहिती यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.